नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, राज्य प्रवक्ते रयत क्रांती संघटना। माढा तालुक्यातील सेनामाढा उपसा सिंचन योजनेतून बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगाव, कुर्डू, आंबड आणि पिंपळकुटे या गावांना पाणी देण्याबाबतचा निर्णय 26 जूनला महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने तत्वतः मान्यता दिली। याबाबत मान्यता मिळाल्यानंतर लगेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या उपरोक्ष काल विधान परिषदेचे प्रतिनिधी यांनीही आम्हीच या गावांना पाणी मिळवून दिलं याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला। मला या तालुक्याचे जे नेतृत्व करत आहेत विधानसभेचे लोकप्रतिनिधी आणि विधान परिषदेचे जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत यांना आवर्जून मला विचारायचं आहे की आपण श्रेयवादाची लढाईमध्ये गुंतत आहात, त्यापेक्षा जी मुळात सेनामाढा उपसा सिंचन योजनेमध्ये जी पहिली पूर्वी समाविष्ट जी गावं आहेत त्यांनाही व्यवस्थितरित्या पाणी अद्यापपर्यंत वितरित होत नाही, याकडे आपण कधी लक्ष दिलेलं नाही। त्यामध्ये मुडलिम वितरिकेला अद्यापपर्यंत पाहिजे तेवढे जे मंजुरीचं पाणी आहे ते मिळत नाही। एव्हाना वरवड्याच्या पाणी वितरिकेमधून सुद्धा वरवड आणि त्या परिसरामध्ये पाणी मिळत नाही। आणि याच पद्धतीनं या 7 गावांनी ज्या गावकऱ्यांनी जो लढा उभा केला आणि त्या लढ्याला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे। बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगाव या गावातील लोकांना, या ग्रामस्थांना संघर्ष समिती स्थापन करून नागपूरच्या अधिवेशनात त्यांना उपोषण करायला लागलं आणि उपोषणाच्या निमित्तानं कमीत कमी सरकारकडे लक्ष वेधण्यासाठी या ग्रामस्थांनी प्रयत्न केला। त्याच पद्धतीनं या सगळ्या ग्रामस्थांनी आपल्या स्वतःच्या रक्त काढून निवेदन करून सुद्धा आमच्या गावांना पाणी द्या ही शासनाकडे अर्थ हाक मारली। एवढंच नव्हे तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही गावांनी या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घातला। हे अपयश हे माढा विधानसभेचे जे सदस्यत्व आहेत, लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आहे आणि ते अपयश लपवण्यासाठी आम्ही या गावांना पाणी पुरवठा मंजूर करून आणला हे आज ढोल वाजवून सांगत आहे। या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मी एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून ना माढा विधानसभेचे लोकप्रतिनिधी यांचं यश आहे, ना विधान परिषदेचे प्रतिनिधी यांचं यश आहे। मी शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता असे सांगेन की बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगाव, कुर्डू, आंबड, पिंपळकुटे या पाण्यापासून वंचित असलेल्या ग्रामस्थांनी आजपर्यंत जो लढा दिला त्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालं आणि शेतीसाठी आज पाणी मंजूर झालेलं नाही, पण पिण्याच्या नावाखाली का होईना त्या गावांना पाणी मिळण्याचा एक आशेचा किरण निर्माण झाला। याचे सर्व श्रेय त्या गावातील ग्रामस्थांना आहे, लढा उभा करणाऱ्या त्या लढवया समाजसेवकांना आहे, एवढं मात्र मी आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि या तालुक्यामध्ये जी श्रेयवादाची लढाई चालली ती लढाई कुठेतरी थांबली पाहिजे हेही या निमित्तानं मी सांगू इच्छितो। धन्यवाद।